जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज विधानसभेमध्ये तुम्ही बरेच मुद्दे उपस्थित केले आणि त्यामध्ये जालन्यामध्ये रुग्णालयाचा विषय, महात्मा गांधी आरोग्याचा विषय तुम्ही त्या ठिकाणी मांडलात. काय म्हणाल? हे बघा, महात्मा फुले योजना अगोदर त्याचं नाव राजू जीवनदायी योजना होता. नाव चेंज केलं या सरकारने, हरकत नाही. पण सध्या ज्या कोणत्या हॉस्पिटलला हे देतात त्याचे क्रायटेरिया काय आहे, त्याची नियमावली काय, मी विचारलो पण सन्मान्य मंत्रीने त्याचं उत्तर दिलेलं नाही. मला जे माहीत पडतं की एकतर ते 100 बेडेड हॉस्पिटल पाहिजे, ICU पाहिजे, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजे, अशा लोकांना तुम्ही योजना द्या. पण तसं न देता जे 1 करोड रुपये देईल त्याला ह्याची योजना या लोकांनी दिलेली आहे. मी ठामपणे सांगतो तुम्हाला. आणि आमच्या जालना जिल्ह्यात एका अशा डॉक्टरला दिला, त्याच्याकडे ICU नाही आहे, त्याच्याकडे EC मशीन नाही आहे, त्याच्याकडे काही नाही, परंतु 4 बाकडे आहे. त्याला राजीव जीवनदायी महात्मा फुले जीवनदायी योजनाचं काम दिलं आणि सरासर 800 हॉस्पिटलला यांनी दिले. म्हणजे 1 करोडच्या हिसाबने कुठे 800 करोडचा हा घोटाळा आहे. आणि त्याच्यानंतर जे 108 इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सबद्दल सन्मान्य वडेट्टीवारने बोलले, सन्मान्य रोहित पवार बोलले, आणि मी पण बोललो की बाबा तुम्हाला काय घाईघाई होती, तुम्ही आचारसंहिता 1 दिवस अगोदर त्याला वर्कआउटर देऊन टाकतात. एकूण 10,000 कोटीचा मॅटर आहे. आणि त्यात जे डॉक्टर लोक आहेत, त्यात मला वाटतं 2-3 डॉक्टर आहे, एक मेनन म्हणून डॉक्टर आहे आणि एक मेनन एक डॉक्टर आहे, 1-2 मिनटं, हां, एक अधिकारी म्हणजे त्यात डॉक्टर बाविस्कर एक आहे, डॉक्टर शिरोळकर आहे. हे ह्या लोकांनी हा निविदा मॅनेज केला. आणि मला मुदत वाढ देण्याचे यांना अधिकार नाही. यांच्या नियोजन कमिटीने डायरेक्ट हे केला की याला देऊ शकत नाही. आरोग्य आयुक्त ज्याचं नाव धीरज कुमार आहे, ते पण याच्यावर साईन न करता त्या धीरज कुमारला यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि दुसरा एक रंगानायक म्हणून त्याला बसून ते या ॲग्रीमेंटवर त्यांनी साईन केलं. म्हणजे हे 10,000 कोटीपेक्षा जास्त गफला आहे. मी अध्यक्षांना विचारलो की बाबा हे दोन्ही योजना मध्ये जे भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी होणार की नाही. मग रिप्लायमध्ये असं म्हटलं की जे ॲम्ब्युलन्सचं मॅटर आहे ते म्हणजे कोर्ट मॅटर असं त्यांनी सांगितलं. MOU नाही आहे तरी कोर्ट मॅटर झाला. आता प्रश्न विचारायचा पण आम्हाला अधिकार नाही. पण हे दोन्ही घटना फार भयंकर आहे. एकतर महात्मा फुले जीवनदायी योजना 800 करोड आणि हा 10,000 करोड. म्हणजे या 2 योजनांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिकला एवढा फटका बसणार आहे आणि एवढं करप्ट सरकार मी आतापर्यंत पाहिलेलं आहे. नक्की. पण या विरोधात आवाज उचलत राहणार तुम्ही? हो, नक्की ना. आम्ही आवाज बोललो ना. आम्हाला काय, आम्ही बरोबर बोलतो. जिथं चांगलं काम केलं या सरकारच्या मागे आम्ही राहणार, पण जिथं गलत करेल आम्ही बिलकुल मागणी धरून पकडणार. आता हे कोर्टाचं नाव पुळा करून गप्प बसले आणि महात्मा फुले योजनेबद्दल काही बोलत नाही. तुम्ही नियमावली दाखवा ना, नाहीतर मी तर सरळ मागितलं. आणखीन एक मॅटर, आरोग्यमंत्री जिथे असतात उस्मानाबाद आणि आमच्या जालन्यात गेल्या 3 महिन्यापासून ते इंजिओप्लास्टमध्ये जे इंजेक्शन देतात हार्टमध्ये, जे ब्लड पतला होण्यासाठी, ते इंजेक्शन नाही. या गेल्या 3 महिन्यात उस्मानाबाद सरकारी हॉस्पिटल आणि जालना सरकारी हॉस्पिटलमध्ये असे 2 नाव सांगा की या 3 लोकांचा मी एंजिओप्लास्ट केला. यांच्याकडे उत्तर नाही. मी सभागृहातलं रिप्लायमध्ये असताना मी त्यांना सांगितलं तुमच्या नाव उस्मानाबादमध्ये गेल्या 3 महिन्यात जर एंजिओप्लास्टचे 2 नाव सांगा आणि त्याचा नंबर द्या. अगर जर असं असेल तर तुम्ही दे बोलेल, मी सजा भोगायला तयार. पण झालेलं नाही. आणि आरोग्यमंत्री जिथं आहे तिथंही काही सुविधा नाही. म्हणजे आरोग्यमंत्रीचं करायचं काय? आणि असा माणसाला आरोग्यमंत्री केलं त्याला काही कळतच नाही. एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा. आज अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले. या संपूर्ण घटनेकडे कसं पाहता? कारण ते म्हणतात की विधानसभेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं यासाठी आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं. एक मला अजित पवार आणि मुनगंटीवार यांचा एक डायलॉग आठवतो आहे. मुनगंटीवारने असं बोलत असताना मजाकमध्ये बोले की अजितदादा तुम्हाला काय कमी, देवाने तुम्हाला काही कमी केले नाही. पण अजितदादा बोले मला देव नाही, मला माझ्या काकाने दिलं. काका म्हणजे सन्मान्य पवार यांनी दिला असं त्याचा अर्थ आहे. आता ठीक आहे, आता काका म्हणजे त्यावेळी त्यांना देव होते, आता नवीन देव शोधतात त्याला. नक्कीच. पण याचा फायदा होईल का? त्याचा फायदा त्यांना कधी होणार नाही. हे बघा, हे प्रचंड नाराजीची लाट जी आहे त्याचे मुख्य सूत्रधार तेच आहे. नक्कीच. निधी वाटप होतोय आमदारांना, ते आम्हाला देत नाही. आम्हाला ठरवून सांगतात की तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहे, आम्ही तुम्हाला निधी देत नाही, डायरेक्ट बोलतात.
आणि आम्ही पण काय त्यांच्या अपेक्षावर नाही आहे. जनता जनार्दनमध्ये जाणार आहे आणि विधानसभामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने निवडून येणार आहे. आणि यांचे जेवढे पोल आम्ही खोलतो ना, आज बघितलं ना 2 पोल खोलले, म्हणून त्यांच्यावर एक शेर याद होतं, एक ही उल्लू ख्वाफिता बर्बाद गुलिस्तान के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्तान का क्या होगा. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. विधान परिषद निवडणुका आहेत आणि पुन्हा तोच प्रश्न आहे की कशा पद्धतीनं आता रणनीती सुरू आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता सगळ्यांचं मार्गदर्शन करणार आहे की जी सरप्लस मतं आहेत त्याचं वाटप नेमकं कशा पद्धतीनं करायचं आहे. 12 तारीखला निश्चितच एक भूकंप येणार आहे आणि याचा पूर्ण प्रभाव आपल्या महाराष्ट्र प्रदेशावर होणार. नक्कीच आमचे 3 उमेदवार निवडून येईल. आणि महायुतीचं काय होणार मग? महायुतीचं एक तर पडणारच आहे, एक तर जाणार आहे. कुठल्या पक्षातून पडेल तो पण मी प्रश्न. आता ते भाषा आता बोलू शकत नाही, पण तुम्ही बघा ना, आता 12 तारीख फार काही जास्त दिवस नाही आहे, आपण इथंच सेलिब्रेट करू. कारण मिलिंद नार्वेकरांनी तर भेटीगाठी पण सुरू केल्या, म्हणजे ते त्या महायुतीच्या नेत्यांना पण भेटत आहेत. हे बघा, जे नाराजी राष्ट्रवादीमध्ये दिसते त्यांच्या आमदाराची, आणि शिंदे सेनाचे जे आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचं होतं, ज्यांना महामंडळ पाहिजे होतं, किंवा त्यांना ज्या नाराजीवर त्यांनी उद्धव साहेबाला सोडून यांच्यासोबत आले, त्यांची नाराजी काही दूर झाली नाही आणि त्याच्या मतांतर त्याचं रूपांतर होईल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.